कैवल्य इज अ ग्रेट प्लेयर, ग्रेट ऑलराऊंडर. सलामीची जोडी खेळपट्टीवर आकाश आणि सुनील. आडवे बटणे खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारे संपर्क झाला नाही, चेंडू सरळ निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातात. कैवल्य म्हटलं की ग्रेट प्लेयर आहे, पालघर जिल्ह्यातील एक नामवंत प्लेयर म्हणून ज्याचं नाव नक्कीच घेतलं जाईल असं एक कंप्लीट ऑलराऊंडर आहे, सिनियर प्लेयरसुद्धा आहे, लिजंड क्रिकेटर आहे. आणि सुरुवात त्यांनी केली गोलंदाजीच्या माध्यमातून. कैवल्य मार्गस्थ होईल, राईट आर्म. हा चेंडू फटका, मिस टाइम, फटका आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतो, यष्टी रक्षक सोपा सुंदर झेल, सॉफ्ट डिसमिसल. मिनिटमध्ये नव्हता आणि जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तुम्ही जेव्हा फटका खेळता तुमचा फुटवर्क चांगला असावा लागतो, चेंडूवरली नजर चांगली असावी लागते. कुठल्या प्रकारे चेंडूवर नजर न ठेवता फटका खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क झाला नाही आहे. मिस टाईम फटका, चेंडू बराच वेळ हवेत आणि यष्टी रक्षकाने कुठल्या प्रकारची चूक केली नाही आणि पहिला धक्का बसतोय. निंबवली गावचे ग्रामपंचायती माजी सरपंच प्रवीणजी गुळवी, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्यास विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रवीणजी गुळवी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिले यश मिळवून देतोय कैवल्य आपल्या संघाला. आकाश शून्यावर बाद झाला. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू होता, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाल्याने सुदैव म्हणतायत की बॅटला जर स्पर्श झाला असता तर कदाचित चेंडू यष्टीरक्षक हातात विसावला असता. अप्रतिम गोलंदाजी करतोय पहिल्या षटकामध्ये, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. कैवल्य मार्गस्थ होईल. हा चेंडू पुलचा फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे आणि डीप मिड विकेटला एक चांगला झेल समाप्त केला जातोय. दुसरं यश मिळवून देतोय कैवल्य आपल्या संघाला. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये अगदी दबावाखाली आणलेला आहे, ते म्हणजे कानेस्पोर्ट पायस संघाला, कारण पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद केलेले आहेत. फक्त 2 मिनिटं थांबायचं आहे, खेळ थांबवायचा आहे. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन झालं आहे म्हणजे ग्रामपंचायत निंबोलीचे माजी सरपंच, एक सुप्रसिद्ध उद्योगपती प्रवीणजी गुळवी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. वेलकम 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 अँड सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते म्हणजे ग्रामपंचायत निंबोलीचे माजी सरपंच आणि एक सुप्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय प्रवीणजी गुळवे साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. खासदार चषक 2025 मध्ये या स्पर्धेचे सर्व विकीसेट म्हात्रे, त्याचबरोबर अनिल आणि अंकलेश प्रतिष्ठान व स्वराज्य ग्रुप यांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम अँड सुस्वागतम. पंचांनी मॅच सुरू करायचे. निंबवली नव्हे तर भिवंडीची ग्रेट पर्सनॅलिटी म्हटलं तर प्रवीणजी गुळवी, आपलं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कैवल्य मार्गस्थ होईल, राईट आर्म. खूप चांगला चेंडू आहे, डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला होता, डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेत होता शॉर्ट पॉईंटला, पण मात्र एक धाव पूर्ण झाली. काय गोलंदाजी केलेली आहे, जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, पण मात्र बॅटिंगसाठी पुअर प्ले बघायला मिळतोय. आतापर्यंत षटकामध्ये फक्त आणि फक्त एक धाव दिलेली आहे.
आणि 2 महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला प्राप्त करून दिलेल्या आहेत कैवल्याने. आणि मी सुरुवातीला उल्लेख केला होता की पालघर जिल्ह्यातील हा एक नामवंत क्रिकेटर आहे. यावर मध्ये शॉर्ट ऑन बुलचा फटका, व्हॅकंट एरिया आहे, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे, 4 धावा. शॉर्ट बॉल होता, अगदी शेवटच्या क्षणी जागा बघितली आणि चेंडूला शॉर्ट टर्म पूल केला. कुठलाही क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला नव्हता, शॉर्ट स्क्वेअर लेगला नव्हता. चेंडू निघून गेला डीप स्क्वेअर लेग सीमा पार, 4 धावा. धावसंख्या झालेली 5. पहिलं षटक समाप्त झाले. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाली, कारण पहिल्या षटकात धावसंख्या झालेली 5. 2 फलंदाज बाद झाले, 2 बाद 5. खूप चांगली सुरुवात पतू पॅकर्स व अंकुश स्मृती जुचंद्र संघाची. आपण जी मॅच पाहतोय पतू पॅकर्स अंकुश स्मृती जुचंद्र विरुद्ध श्री कान्हाई स्पोर्ट्स पाये, 2 संघामधील मॅच पहिल्या फेरीतली खऱ्या अर्थाने शेवटची मॅच असणार आहे. यानंतर जी मॅच असणार आहे ती स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी व जय महाकाल मालजीपाडा, 2 संघामधील मॅच. स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी बी विरुद्ध जय महाकाल मालजीपाडा, या 2 संघामधील मॅच. दोन्ही कॅप्टनने टॉससाठी तयार राहायचं आहे. दुसरं षटक घेऊन येईल निखिल. ललित खेळण्यासाठी सज्ज होईल. हा चेंडू चांगला चेंडू आहे, खूप चांगला चेंडू. पडल्यानंतर हलकासा बाउन्स झाला, उसळला. फुटवर्क तुमचं असणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळायचं असेल तर तुम्हाला फुटवर्कची आवश्यकता असते. पदल आले त्याचा वापर तुम्ही करायला हवा. निखिल मार्गस्थ होईल, राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. फटका खेळलेला हवेत आहे, मात्र बराच वेळ चेंडू हवेत होता, मात्र मिड ऑफला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नव्हता. याला पुन्हा एकदा खेळलेला चेंडू सरळ जातोय तो डीप मिड ऑनला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत फक्त एकच धाव मिळेल. आणि एका धाव्यानं कान्हाई स्पोर्ट्स पाय संघाची धावसंख्या झालेली ती 8. ललित खेळत्यामुळे वैयक्तिक 4 धावांवर सुनील याने एक चौका लगावलेला आहे. आकाश बाद झालेला आहे, हितेश बाद झालेला आहे. दोन्हीही बॅटर शून्यावर बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे आणि शॉर्ट कव्हरला एक सोपा झेल, सहज सोपा सुंदर झेल. तिसरा धक्का बसतोय, तिसरा फलंदाज बाद होतोय. 3 बाद, धावसंख्या 8. याचप्रमाणे धावसंख्या जर झाली तर एक लो स्कोरिंग मॅच बघायला मिळेल, कारण दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. 3 फलंदाज बाद झाले, धावसंख्या मात्र आहे ती 8. काल कान्हाई ए संघाने खूप चांगली कामगिरी केली होती, खूप चांगला विजय संपादित केला होता. अगदी पराभवाच्या छायेत असताना सुद्धा त्यांच्या गोलंदाजाने खरं तर विजयश्री खेचून आणली. आज ती पुनरावृत्ती कान्हाई स्पोर्ट्स पाय संघाकडून होईल का, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. याला मात्र उंची दिलेला चेंडू होता, मिस्की हुक शॉट खेळलेला आहे. टायमिंग तितकंसं चांगलं नाही आहे. चेंडू लॉंग लेगला जातोय आणि तोपर्यंत मात्र फलंदाज 2 धावा सहजगत्या पूर्ण होते. थोडासा क्षेत्ररक्षण गचाळ झालं होतं, त्यामुळे 2 धावा मिळत आहेत. आणि धावसंख्या बऱ्याच उशिरानंतर दुहेरी अंकात प्रवेश करते 10. 3 बाद 10. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. निखिल गोलंदाजी करतोय. पतू पॅकर्स अंकुशमती जुचंद्र विरुद्ध श्री कान्हाई स्पोर्ट्स पाये, या 2 संघामधील मॅच खासदार चषक 2025
ही स्पर्धा आपण पाहतायत. निखिल फुलटॉस चेंडू ते निघून जाते सरळ डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. प्लेसमेंट तितकंसं चांगलं नव्हतं. फटका चांगला होता. फक्त एकच धाव मिळेल. षटक समाप्त झालेलं आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ते 11. येस, आम्ही स्वागत आणि सन्मानाकडे सुद्धा वळतायत, कारण आमचे सन्माननीय प्रवीणजी गुळवी जे माजी सरपंच आहेत निंबोली गावचे आणि ग्रेट पर्सनॅलिटी, नेहमीच आम्ही त्यांना म्हणतोय, एक दानशूर व्यक्तिमत्व सुद्धा आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. मी त्यांना विनंती करतोय की प्रवीणजी गुळवी साहेब आपणच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं, आपलं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. भरतजी वैती यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभास्ते त्यांना सन्मानित करीत त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. भरतजी वैती आपल्या शुभास्ते प्रवीणजी गुळवी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करतायत आणि खास करून त्यांना शाल बुके. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेली एक मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन त्याला सन्मानित करण्यात येते. प्रवीणजी गुळवी साहेब, आपण जी मूर्ती नक्की जेव्हा जेव्हा पाहाल तेव्हा खासदार चषक 2025 आपणास आठवण होईल. चौथा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या मात्र आहे 11. 4 बाद 11. तिसरं षटक हे मार्ग सुरू झालेलं आहे. हितेंद्र इज ऑल्सो कम्प्लीट ऑलराऊंडर. उत्कृष्ट बॅटर सुद्धा आहे. उंचापुरा नेहमी सातत्यानं आपल्या संघासाठी फार मोठे योगदान त्याने दिलेले आहे. कित्येक वर्षापासून आपण पाहतोय खेळताना हितेंद्रला. आता ते बॅटिंग करण्यासाठी आलेले पवन. अराउंड दी ऑफ स्टंप खेळायचं होतं, मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. एक अवंतर धाव मिळते आणि अवंतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 12. 4 बाद 12. हितेंद्र शॉर्ट रनअप. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर जातोय चेंडू. सातत्यानं थोडासा वेगामध्ये टाकण्याचा प्रयत्न हितेंद्र आपल्या दिशेमध्ये भरकटतोय आणि पुन्हा चेंडू वाईटच्या रूपानं जातोय. लागोपाठची 2 चेंडू वाईट. धावसंख्या अशुभ आकड्यावर प्रवेश करते. 13. यावेळेला पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र डावे यष्टी सोडून हा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात जातोय. तिसरा चेंडू हा हाईट येतोय. हेच फार धोकादायक ठरू शकतं. पूर्णपणे दबावाखाली ठेवलेला असताना अशा वेळेला तुम्ही जेव्हा अतिरिक्त धावा बहाल करता. हा मात्र चांगला चेंडू आहे. हा चांगला चेंडू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र पुन्हा एकदा बघितलं जातं की धावबाची शक्यता आहे. बघितल्यानंतर पुन्हा बॅटर मागे येतोय आणि आपल्याला स्वतःला बचावतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. चांगला चेंडू हाताळला होता हितेंद्रने. हितेंद्र मार्गस्थ राईट आर्म. हा चेंडू मात्र अनपेक्षित बाउन्स झाला होता. खूप चांगला चेंडू होता. पडल्यानंतर बाउन्स झाला, उसळला आणि 1 फॉर दी ओव्हर. पंच इशारा करतायत 1 फॉर दी ओव्हर, कारण यानंतर जर अशा प्रकारचा चेंडू टाकला गेला तर त्या चेंडूवर शिक्षा मिळू शकते, हेच पंच निर्देशित करतायत. हे पहा, व्हेरिएशन फार महत्त्वाचं आहे. पहिला चेंडू बाउन्स झाला, हा चेंडू अनपेक्षित खाली राहिला आणि हीच तर चांगल्या गोलंदाजीची खूण आहे. चेंडूमध्ये बदल करणं हे फार महत्त्वाचं असतं. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू. प्रत्येक चेंडूमध्ये बदल बघायला मिळतोय. पहिल्यांदा बाउन्स बघितलं, चेंडू खाली राहिला आणि हा खोलवर टप्प्याचा चेंडू. लागोपाठ 3 चेंडू वाईट टाकल्यानंतर मात्र खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो हितेंद्र. हा चेंडू लोअर फुलटा चेंडू होता. फायदा उचलता आलेला चेंडू जाते शॉर्ट पॉईंटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 पेक्षा जास्त मिळणार नाही. धाव घेतलेली नाही मला वाटतं त्या ठिकाणी.
कारण स्ट्राईक चेंज करायची होती, धाव घेतली नाही. स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खारडी बी आणि जय महाकाल माजीपाडा दोन्ही संघ कॅप्टन, कारण चौथ्या षटकाला प्रारंभ झाला आहे. टॉससाठी आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे. धावसंख्या झालेले 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या 14. हितेंद्र याची गोलंदाजी जर बघितली तर गोलंदाजीमध्ये फक्त 3 वाईडच्या रूपाने त्याने धावा दिलेल्या आहेत. एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा प्राप्त केलेली आहे. मान्यवर कक्षामधून प्रवीणजी गोळवी साहेब या स्पर्धेचा आनंद घेताना. शेवटचं षटक आहे. फुलटॉस चेंडू होता, फटका खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, मात्र क्षेत्ररक्षक दूर आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे. तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 16. मी सुरुवातीला सांगितलं होतं याप्रमाणे धावसंख्या जर झाली तर एक लो स्कोरिंग मॅच बघायला मिळेल, कारण फक्त 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. याला पुन्हा एक फटका खेळलेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, चेंडू हवेत आहे, मात्र डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव होईल का? वाईड असा थ्रो येतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. या षटकात कुठे ते धावा येताना दिसत आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 18. देवीश स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर लोवर फुलटॉस चेंडू होता आणि त्यावर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सरळ बॅटने तुम्ही जर खेळलात तर तुम्हाला धावा मिळू शकतात. दिवेश राईट आर्म, यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, जागेवरनं फुटवर्कचा वापर केला जात नाहीये, पदलालितेचा वापर होत नाहीये. तुम्हाला क्रिकेटमधले जे क्रिकेटिंग स्ट्रोक असतात ते चांगल्या प्रकारे खेळायचे असतील तर तुम्ही पदलालितेचा वापर करणं गरजेचं असतं. फुटवर्कचा वापर करावाच लागतो तुम्हाला. पुन्हा एकदा चेंडू खाली राहतोय, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. जय महाकाल माजीपाडा व स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खारडी बी दोन्ही संघाने विना विलंब टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण हे षटक संपल्यावर लगेच टॉस होईल. याला मात्र इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि डीप कव्हरला एक चांगला झेल समाप्त केला जातोय. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 19, 18 आणि 19 धावांचं लक्ष असणार आहे. लो स्कोरिंग महाकाल माजीपाडा, जय महाकाल माजीपाडा संघ कॅप्टन आपण यायचं आहे. दोन्ही कॅप्टन आहेत, दोघांनाही शुभेच्छा देत आहेत प्रवीण गोवी साहेब. जय महाकाल माजीपाडा आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान खारडी बी संघ आहे. 4 षटकांची मॅच असणार आहे. हा दुसरा राऊंड खरं तर असणार आहे दुहेरीतला. कॉईन तुमच्या समोर आहे. आमचे सन्माननीय प्रवीणजी गुळवी साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस, माजी सरपंच निंबवले आणि ग्रेट पर्सनॅलिटी भिवंडी. कॉलिंग जय महाकाल माजीपाडा, त्यांचं म्हणे छापा आणि आलेला सुद्धा छापा. प्रवीणजी गुळवी साहेब आपलं खूप खूप आभार, आपण आलात आणि विशेष म्हणजे टॉससाठी टॉस बॉक्समध्ये आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. पुन्हा एकदा आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे.
पहिली मॅच सहजगती जिंकलेली आहे, त्यामुळे मनोधैर्य नक्कीच वाढलेलं असणार आहे. पण समोर स्थानीय संघ आहे, या संघाला खूप माहिती आहे मैदानाची. काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो घेतलेला आहे या पाठीमागे काय उद्देश आहे? काय नाही, बॉलिंग वगैरे खूप चांगली होते आणि कमीत कमी धावा अडवण्याचा प्रयत्न करू आम्ही. कसं वाटलं आयोजन, कसं वाटलं मैदान खेळताना? कारण मला वाटते तुम्ही कालसुद्धा खेळला होता, खूप चांगली कामगिरी केली होती. आजसुद्धा त्याची पुनरावृत्ती झालेली आहे, सातत्य तुम्हाला ठेवावं लागेल. नाही, आयोजन वगैरे खूप चांगलं आहे, मैदान पण खूप चांगलं आहे आणि खेळायला पण मजा येते. काय माइंडसेट केला असेल साधारण? किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? तर पण 40च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न करू. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. थोडंसं मनाच्या विरुद्ध झालेलं आहे, पण तुमच्या संघाला खूप अनुभव या ठिकाणी, साधारण बॅटिंगचा असेल अनुभव खूप. किती धावांपर्यंत गेल्यानंतर असं की तुम्ही मॅच जिंकू शकता? 50+. कुणाकडनं जास्त अपेक्षा आहे? इनिशियल ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करतील सर्व टीमकडनं मला अपेक्षा आहे की त्यांनी जो आपला परफॉर्मन्स आहे तो चांगला दाखवावा आणि सर्वात जास्त बॅटिंग करून जास्तीत जास्त रन बनवायचं. म्हणजे मॅच नक्की टफ होईल. हो, नक्कीच. तुमच्या संघासाठी तर खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार ती जय महाकाल मालजीपाडा विरुद्ध अनिल अँड अंकलेश प्रतिष्ठान खारडी बी. जय महाकाल मालजीपाडा संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग करण्यासाठी अनिल अंकलेश प्रतिष्ठान खारडी बी संघाला आमंत्रित केलेलं आहे. जाऊया आपण दुसरी इनिंग, लो स्कोरिंग मॅच आहे आणि कॉमेंट्री करण्यासाठी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक, एक भिवंडीचा बुलंद आवाज जयवंत पाटील. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. सलामीची जोडी खेळपट्टीवर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी एकोणीस धावांचं माफक लक्ष्य. एक धावसंख्येचा निच्चांक आपल्याला बघायला मिळतो या स्पर्धेमध्ये. माफक लक्ष्य, ह्या धावा डिपेंड करण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल, गुच्छाने विकेट घ्यावे लागतील. दुसरा ऑप्शन पर्याय नाही. चेंडूला फेकून दिलेला आहे लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय घनागती प्रहार, षटकार. सुरेश म्हात्रे टीम पथू पॅकर्स जुचंद्र राज. पुन्हा एकदा अजून एक धमाका पाठवलाय चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे. बिग हिट, सिक्सर. सोळा धावा धावपलकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. 3 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू लेग स्टंप सोडून जातोय, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 धाव धावपलकर प्लस केली जाईल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाणार. धावपलकर 17. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. राज षटकातील पुढील बॉल टाकण्यासाठी तयार.
रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू बॅटवर घेता आला नव्हता, चेंडू जाते निर्धाव, धावा कायम धावपलकर 17 पहिल्या षटकामध्ये विजय संपादन केला जाईल का? पथू पॅकर्स जुचंद्र संघाकडून सुरुवात लाजवाब बघायला मिळते, गोड सुरुवात झालेली आहे, शेवट गोड करणार का, फिनिशर ठरणार का बॅटर? बंधूच्या बॅटमधून विजयी चौकार, ह्याच बरोबर मॅच फिनिश, सामना जिंकलेला आहे पथू पॅकर्स जुचंद्र या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक, टफ लक, श्री कान्हाई माता बी अँड बेटर लक टू नेक्स्ट टुर्नामेंट. या सामन्यातील सामनावीर खेळाडू, प्लेयर ऑफ द मॅच गोज टू द मिस्टर कैवल्य. कैवल्यला आम्ही सामनावीराचा बहुमान किताब देणार आहोत. कैवल्य लवकरात लवकर या.